रात्रीच्या वेळेक कुर्ले पकडूक आम्ही गेलो होतो. अवकाळी पाऊस पडलो होतो. आमका वाटला मरणाचे कुर्ले गावतील म्हणून आम्ही वरती गेलो. आणि थंय गेल्यानंतर जा काय आमच्या सोबत घडलं ता बघून तुम्ही तर चक्रावून जाशाल. आम्ही अक्षरशः थोडक्यात वाचलो, नाहीतर आमचा काय झाला असता याचा विचार देखील आम्ही करू शकत नाही. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन दिलेलो असं. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी करीन. आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. माझं नाव नीरज. आज मी तुमका मी आणि माझ्या मित्रांनी घेतलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं. मी कणकवलीत एका गावात राहतोय आणि तुमका तर माहिती असा, गावातली लोक पहिलं पाऊस इलो की चढणीचे मासे, खेकडे हे पकडूक आवर्जून जातात. म्हणजे तो एक सणच असता असं म्हणा का हरकत नाही. वर्षभराची वाट बघितल्यानंतर जेव्हा पहिलं पाऊस पडता तेव्हा आम्ही सगळेजण आवर्जून खेकडे पकडूक जायचो. पण एका वर्षी जो काय प्रकार आमच्या सोबत घडलो तो प्रकार इतको भयंकर होतो की आमच्यापैकी कोणच तर विसराक शकला नाही. तर झाला असा, मे महिन्याच्या सुट्टीकच आम्ही गावाकडे गेलो होतो. कारण बरेचसे मंडळी हे कामानिमित्त मुंबईत नोकरीक होते आणि काही कॉलेजसाठी शिकाक गेलेले. पण मे महिन्याच्या सुट्टीत बरेच जण गावाकडे यायचे. माझेसुद्धा काही मित्र गावाकडे इले होते आणि आम्ही मस्त गावात मजा करायचो. साधारण नुकतीच मे महिन्यात सुरुवात झालेली. मरणाचा गरम होत होता, अक्षरशः उकडान जीव जायत होतो. आंबे वगैरे आम्ही प्रचंड खायत होतो आणि काजू बिजू मोठ्या प्रमाणात होते आणि ह्या आमचं नेहमीचंच काम. पण अचानक एक दिवशी असा काय घडला ज्याचं कोणाकच आसपास नाही. इतक्या भयंकर उकाड्याच्या गरमीत एक दिवशी वातावरणच बदलान गेलं. अचानक काही ढग खैसून इले कोणाकच कळालं नाही. आणि मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रात्रीचं मुसळधार पाऊस कोसळाक लागलो. अवकाळी तो पाऊस होतो, पण तो इतको पडा की एकदम होरच त्यांनी काढल्यान. आम्ही सगळेजण एकत्र इलं होतं. पहिल्या पावसाची मजा ही काही ती वेगळीच असतं आणि त्यात एवढा गरम होत असताना पाऊस पडल्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो. अक्षरशः पावसात जाऊन भिजत होतं, नाचत होतं, असं आमचं काहीसं चालू होतं. तरी संध्याकाळी 5:30च्या दरम्यानच पावसानं पडाक सुरुवात केल्या नव्हती आणि तो चांगलो 9-9:30पर्यंत एकदम दमदार पाऊस पडलो, ज्यामुळे व्हाळी बिडयक मरणाचा पाणी इला. आम्ही वाय तासभर खेळलो आणि मंदिरात बसलो होतो आणि त्या पावसाच्या वातावरणाचा आस्वाद घेत होतो. पहिलंच पाऊस पडाक लागल्यामुळे रातकिडे आणि मुख्यतः बेडूक मोठमोठ्या नारडाक लागलेले. आणि आम्ही बसल्या बसल्या आमची आपली चर्चा चालू झाली की अरे पाऊस कसं काय येऊ लागतं, अवकाळी पाऊस हा, ह्या पावसात मासे वगैरे तर काय चढत नाही, पण खेकडे मात्र पाऊस पडलो की बाहेर नक्कीच पडतात, अशी आमची चर्चा चालू होती. आणि बघता बघता आमच्या 4-5 जणांचा प्लॅन ठरला की अरे पाऊस पडलो म्हणजे खेकडे गावतले, आज खेकड्याक जाऊया काय. आम्ही जून महिन्यात आवर्जून खेकड्याक जायचो. तेव्हा पहिलं पाऊस लागायचो, पण ही अवकाळी पाऊस लागल्यामुळे आमका एकदम असं वेगळाच वाटला. आम्ही म्हटलो की बराच झाला, जाऊन बघूया तरी, असले तर पकडले, नाहीतर मग काय फिरान परत इला, असा काहीसा आमचं ठरला. आणि आम्ही रात्री जेवण वरच्या डोंगरावर खेकडे पकडूक जाऊचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे 9च्या दरम्यान सगळे ते जेवण मंदिरात गोळा झाले. आमच्याकडे 3 बाईक होते आणि आम्ही एकूण 5 जण. तसे आम्ही पिशे वगैरे घेऊन गाडी काढून निघालो. तो असं वरती डोंगराचा भाग होतो, थंय चलत जाऊक 20-25 मिनटं लागायची, ज्यामुळे आम्ही गाडीनंच जायचो. तर गाडी काढून आम्ही 10-15 मिनटातच ते वरच्या डोंगरी भागात जाऊन पोचलो आणि थैसून लगेचच एका पायवाटेन आतमध्ये गेलो. थैसूनच डोंगराचं सगळं पाणी खाली वाहत यायचं आणि खडकाळ दगडी जमीन होती, त्यामुळे त्या भागात मरणाचे कुर्ले सापडायचे. पण अवकाळी पाऊस
अवकाळी पावसात कुर्ले बाहेर पडतात की नाही आणि किती बाहेर पडतले याचो कायच आमका अंदाज नाही होतो. कारण इतक्या लवकर आणि इतकं मोठ्या प्रमाणात पाऊस कधी पडत नाही. एखाद दुसरी सर येऊन अवकाळी पावसाची जाता, पण त्या दिवशी खूप प्रचंड पाऊस पडलो होतो. व्हाळ अक्षरशः व्हावाक लागलेले इतक्या पाणी होता. ज्यामुळे आम्ही आपले थंय गेलो आणि पाऊस बारीक बारीक पडतच होतो. आम्ही भिजतच थंय जायत होतो. कोणाकडेच मोबाईल नाही, कारण पाऊस असल्यामुळे भिजतलो. मोबाईल भिजलो तर काय करायचा म्हणून कोणीच मोबाईल घेऊक नाही होतो. घरच्यांका आम्ही सांगा नेलेलो की वर आम्ही खेकडे वगैरे पकडूक जातो म्हणून. आणि घरचे सुद्धा कधी आमका अडवायचे नाही, कारण लहानपणापासूनच आमका सवय होती की रातचे वरती जाऊन खेकडे पकडायचे. आणि आता तर आम्ही चांगले मोठे झालो होतो, त्यामुळे कोणी आमका अडवक नाही. बघता बघता आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोचलो. आमच्याकडे बॅटरी असे 2-3 मोठे होते. त्या प्रकाशात आम्ही खेकडे काही दिसतात काय बघूक लागलो. आणि तुमका खोटा वाटत थंय पाऊल ठेवल्याच आमका हडेतडे खेकडे पळताना दिसाक लागले. त्यांचो आकार जास्त मोठो नाही होतो, साधारण एवढे खेकडे होते. पण पहिले खेकडे खूप चांगले लागतात, ज्यामुळे आम्ही जास्त काय विचार न करता जे हातात गावतील ते पकडूक लागलो आणि पिशेत भरूक लागलो. आणि असे पकडत आम्ही डोंगराच्या वरती जाऊक लागलो, कारण थैसूनच सगळा पाणी खाली यायचं आणि एवढ्या वरती शक्यतो कोण जायचं नाही. आणि पहिलोच पाऊस लागल्यामुळे ह्याआधी कोणच खेकडे पकडूक इल्ला नाही होता. आम्ही ते 5 जण पहिल्यांदा गावासून थंय खेकडे पकडूक गेलो होतो. बघता आमका बऱ्यापैकी खेकडे गावाक लागले. सुरुवातीक छोटेच होते, पण जसे आम्ही पुढे गेलो तसे ते मोठे होऊक लागले. आणि आम्ही खुश झालो. बघतो तो ह्यो खेकडो पकडलो, पिशेत टाकलो, असं करत वर गेलो. आणि अवघ्या 1-1.5 तासातच आमचे दोनवले पिशे अर्धे भरले. आणि पिशेची साईज छोटी नाही होती, गोंत्यासारखे मोठमोठे पिशे होते. आम्ही म्हटलो की उगाच छोटी पिशी कशाक नेवा, कारण पहिल्या पावसात खेकडे बाहेर पडले तर मोठ्या संख्येने पडतले. आणि तसाच काहीसा त्या दिवशी झाला होता. 1.5 तासात आम्ही ते खेकडे पकडलो आणि मग परत खाली येऊक लागलो. साधारण 10:30-11 वाजत इले होते. आणि रातकिडे बेडूक मोठे नारडत होते. तर वातावरण खूप वेगळाच होता. मग हळूहळू आम्ही खाली उतराक लागलो. येताना सुद्धा वाटेत थोडे खेकडे गावतच होते. ते सुद्धा आम्ही जे गावतील ते पकडून पिशेत भरत होतो. आणि असं करता आम्ही ज्या ठिकाणी गाडी लावलेलो थंय जवळ येऊन पोचलो. आणि थंयसून वाटेन बाहेर गेला की थंयच रस्त्याक आमची गाडी होते. पण जसे आम्ही त्या वाटेच्या कडेक जातो तेवढ्यात माझ्या एका मित्राचं लक्ष एका खेकड्यावर गेलो. आधीच इतके खेकडे गावलेले, मग आता एका खेकड्यासाठी कशाक थांबा. पण त्यांनी मागसून आमका आरडान सांगितल्यान, अरे हय यवा, ह्यो बघा केवढो मोठो खेकडो हा. त्याची ती वाक्य ऐकून आम्ही लगेच थांबलो आणि मागे वळान पटकन त्या मित्राकडे धावत गेलो. जसे आम्ही थंय जाऊन बघतो तर अक्षरशः ह्यो एवढो मोठो खेकडो एका दगडाखाली लपान होतो. आत्तापर्यंत पकडलेल्या खेकड्यांमध्ये सगळ्यात मोठो तो खेकडो. आतापर्यंत सोडा, इतकी वर्ष आम्ही हय खेकडे पकडूक येतो, एवढो खेकडो आम्ही कधीच बघूक नाही. एवढे मोठे त्याचे डेंगे, हा बघून आम्ही चाटच पडलो. हय ह्या ठिकाणी म्हणजे छोटंसं तो व्हाळ होतो. हय शक्यतो खेकडे मोठे होत नाही, मग एवढं मोठं खेकडो इलो खैसून. आम्ही एकदम चकितच झालो. सगळे म्हणाक लागले, हेका कायव करून पकडायचा. गावकऱ्यांका दाखवलं तो गावकरी येडे होतील, कारण गावकऱ्यांनी सुद्धा एवढं खेकडो हय कधी बघूक नाही. साधारण 1-1.5 किलोचा तो खेकडो होतो. त्यावरसून तुम्ही अंदाजो लावू शकतास की त्याची साईज काय असतली. मग आम्ही कसलंच वेळ न काढता एका दगडाच्या बाहेर काढूक लागलो. पण तो सहसा काय बाहेर येऊक बघत नाही होतो. आणि त्याचे डेंगे एवढे मोठे की हातान डायरेक्ट पकडूक शकत नाही, कारण बॉटबेट त्याच्या डेंग्यात गावला तर तो डायरेक्ट तुकडो पाडीत, इतकी भीती होती. तरीसुद्धा आम्ही कशी तरी काठी वगैरे घालून त्याका बाहेर काढूचा प्रयत्न केलो. जवळ आमची ते 10-1 मिनटं निघान गेली. आणि मग कसं तरी तो खेकडो ते दगडाच्या बाहेर इलो. आणि मग जसं तो बाहेर येता तसं आम्ही जास्त वेळ न काढता त्याका दपटूक लागलो. पण हातान पकडणं सोप्या नाही होतं आणि एकाक तो खेकडो आवरणार होत नाही होतो. 2 जणांनी मग कसे तरी काठीये बिटिये चेपून त्याका दपटल्याने आणि कसा बसा शर्तीन त्याचे डेंगे पकडल्याने तो खेकडो पकडूक 2 जण लागले. आणि तिसरो तो बांधूसाठी,
कारण खेकड्याक असाच घेऊन जाऊक शकत नाही आणि एवढ्या मोठ्या खेकड्याचे डेंगे मोडणं सहसा सोप्या नाही होतं. म्हणून आम्ही लगेचच तेका रशीन त्याचे डेंगे बांधूक घेतलं आणि 5 मिनटात ते कसे बसे त्याचे डेंगे बांधलं. जवळजवळ 15 मिनटं ते एका खेकड्यासाठी आमची गेली होती. पण खेकडो इतकं होतं की आमका त्याचं कायच वाटलं नाही. कधी एकदा ह्यो खेकडो घेऊन गावाकडे नेतो आणि लोकांका दाखवतो असं झालं होतं. कारण माका तर वाटत नाही की ह्या व्हाळाच्या बाजूक इतकं मोठं खेकडो कोणी बघितल्या नसत. आम्ही खूप खुश होतो कारण एकाच खेकड्याची कालवण किती भारी होय आणि एवढं मोठं खेकडो तर त्याच्यात किती मांस असत अशीच आमची चर्चा होती. आणि अशी चर्चा करत आम्ही त्या मोठ्या खेकड्याक पिशवीत टाकलं आणि गाडीच्या दिशेने जाऊक लागलो. पुढच्या 2-3 मिनिटातच आम्ही गाडीकडे येऊन पोचलो आणि गाडी स्टार्ट करूक लागलो. एकूण 3 गाडी होते. एक सिंगल गाडी चालवत होतो आणि बाकीचे डबल सीट जाणार होते. जे डबल सीट बसणारे होते त्यांनी मागे खेकड्यांची पिशवी पकडल्यानी होती आणि असे आम्ही पुढे जाणार होतो. पण काय माहिती कसं एकाची गाडी चालूच होत नाही होती. 2 जणांची गाडी चालू झाली पण एकाची गाडी चालू होई नाही. आम्ही म्हटलं झाला काय, पावसात थंडबिंड पडली की काय. त्यांनी खूप प्रयत्न करून बघितल्यान पण आमची एक गाडी काय चालू होई नाही. आम्ही मग सगळेजण थांबलो आणि तो आपलं गाडी चालू करत होतो आणि जो मागे बसलेलो तो सुद्धा उतारलो. त्याच्या हातात कुर्ल्यांची पिशवी होती. जसं तो गाडीतून खाली उतारता तशी गाडी चालू झाली. गाडी चालू झाल्यावर आम्ही म्हटलं बरं आला, चला आता निघाया. तसे आम्ही सगळेजण बसलो आणि जसं तो गाडीवर बसता तशी परत गाडी त्याची बंद झाली. आम्ही परत कपड्यावर हात मारलो की ह्या काय झाला, आत्ताच चालू झाली होती. तसं तो परत किक मारूक लागलो पण गाडी काय चालू होई नाही. तसे कंटाळून परत आम्ही थांबलो. त्याच्या मागचं जो होतं तो उतारलो. जसं तो खाली उतरायचो तशी गाडी चालू व्हायची. तसं आम्ही त्याका म्हणलं रे किती पनवती अस रे तू जसं गाडीवर बसतं तशी गाडी बंद होता. त्याका आम्ही सांगलो की तू बाहेरच उभं राह आणि एका गाडी चालू करूक सांगलो. तशी गाडी चालू झाली आणि जरा वेळ एक्सिलेटर वगैरे देऊन गाडी चांगली तापवलं आणि त्यानंतर मग आम्ही त्याका बसाक सांगितलं. पण जसं तो दुसऱ्या एक बसता तशी त्याची गाडी परत बंद झाली. आम्ही म्हटलं ह्यो काय प्रकार हा. तसं त्यांनी म्हटल्यान की आधी पिशवी पकडा, मरणाची जड हा, किती वेळ मी लोंबवतोय. तशी त्यांनी पिशवी दुसऱ्याच्या हातात दिल्यान आणि जसं तो पिशवी दुसऱ्याकडे देता तशी ती गाडी चालू झाली आणि ह्यो जसं मागे बसलो तशी ती गाडी काय बंद झाली नाही. मग त्यांनी म्हटल्यान दे आता पिशवी दे, गाडी चालू झाली हा. तशी मग त्यांनी त्या खेकड्याची पिशवी त्याच्या हातात दिल्यान जसं तो हातात पिशवी देता तशी गाडी बंद. आम्ही म्हणतो ह्यो काय प्रकार हा, पिशवी दिल्यावर गाडी कशी बंद होता. आमचं तेव्हा एवढा काही लक्षात दिला नाही. आमका वाटलं गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम असत म्हणून त्यांनी पिशवी परत खाली ठेवल्यान. जसं तो पिशवी खाली ठेवता तशी गाडी चालू झाली. तेव्हा आमका कळालं की पिशवीमुळे तर नाही ना होणार. कारण जेव्हा जेव्हा ती पिशवी गाडीवर घेऊन बसायचो तेव्हा ती गाडी बंद व्हायची. म्हणून मग आम्ही अजून एक डोक्या लावलं की ती पिशवी दुसऱ्याकडे दिलं. जशी ती पिशवी दुसऱ्याकडे जाता तशी यांची गाडी चालू झाली. आम्ही म्हटलं मरा दे आता चालू झाली तर चला निघाया. पण झाला उलटा. ती पिशवी दुसऱ्या गाडीवर जशी जाता तशी दुसरी गाडी बंद पडली. तेव्हा तर आम्ही जबरदस्त घाबरलो. कारण असा कसा काय घडाक शकता. आता ही गाडी बंद होत होती, आता ती झाली. पिशवीतच काहीतरी घोटाळा. आणि नेमकं तो मोठं जो कुर्लो आम्ही पकडलेलो तो त्या पिशवीत होतो. म्हणजे ज्या पिशवीत तो मोठं कुर्लो होतो तीच गाडी बंद पडायची. ह्या आमका तेव्हा पटकन समजलं आणि आम्ही गावातले असल्यामुळे आमका लगेचच शंका येली की काहीतरी हो वेगळं प्रकार हा. दुसरं तिसरं माणूस जेका माहिती नाही ते काय समजला नसतं. पण आमका जशी शंका येली तसं आम्ही म्हटलं काहीतरी या पिशवीतच गडबडा. मोठी कुर्ली गावली तेव्हा आमका पटकन आठवलं पिशवीत तर सगळे कुर्ले होते आणि त्याच्यातच एक मोठी कुर्ली. आणि मोठी कुर्ली गावणं या काय साधी गोष्ट नाही होती. त्यामुळे आमका जरा वाटलं की काहीतरी या कुर्लेतच गडबडा. म्हणून आम्ही ती मोठी कुर्ली त्या पिशवीतून बाहेर काढलं. ती बांधलेली होती त्यामुळे काही पळणारी नाही होती. म्हणून तिका आम्ही खाली रस्त्यावर सोडलं. रस्त्यावर जशी त्या कुर्ल्यात सोडतो आणि आम्ही गाडी चालू करतो तर सगळे गाडी चालू झाले. आणि आम्ही म्हटलं की बघूया तरी पुढे चलता काय गाडी. पुढे चलवून बघलो तर गाडी सगळे चलाक लागले. तेव्हा आमची तनतनली. कारण जा काय होत होतं त्या कुर्लीमुळेच होत होतं. ह्या तर आमका तेव्हा कळान चुकलं. आणि ही कुर्ली काय साधी सुधी नाही ह्या आमका तेव्हा समजलं. तेव्हा आम्ही म्हटलं की मरो ती कुर्ली, चला आपण निघाया. मग आम्ही जे बाकीचे कुर्ले पकडलं होतं ते घेतलं
आणि थंयसून निघालो. त्या कुर्लेक आम्ही बांधलेल्याच अवस्थेत त्या रस्त्यावर टाकून गेलो. आमची हिंमतच झाली नाही की त्या कुर्लेक सोडून आम्ही निघतो, कारण आमकां कळालं ही काहीतरी भुताटकीचो प्रकार हा. कारण रात्रीच्या वेळेक असे प्रकार घडतात. आम्ही चांगलेच अडकलो होतो. मग आम्ही थंयसून पुढे निघालो. ती कुर्ली आम्ही मागे सोडलो. आमकां वाटलेलं की आता काय होवचं नाही, पण पुढे जा काय घडलं ता बघून आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली. जसे आम्ही थंयसून पुढे जातो तेव्हा आमकां रस्त्याच्या बाजूक तेवढ्याच आकाराची ही मोठी कुर्ली सरासरा चलताना दिसाक लागली. त्या कुर्लेक बघून आम्ही तर चांगलेच हादरलो. ह्या कसं काय शक्य हा? ह्या वाटेक तर एवढे कुर्ले येणं शक्यच नाही. आणि ती तशीच दिसाक कुर्ली होती जी आम्ही बांधून मागे रस्त्यात टाकलं होतं. तेव्हा तर आमच्या काळजाचे ठोके वाढाक लागले. ह्यो 100% काहीतरी भुताटकीचो प्रकार होतो. आमकां सगळ्यांका कळालं. आम्ही एवढ्या भर पावसात सुद्धा चांगलेच घामाघूम झालो आणि त्या रस्त्यावर फिरणाऱ्या कुर्लेक कसा तरी चुकवून आम्ही पुढे निघालो. पण पुढे गेल्यानंतर परत तोच प्रकार. तशीच ही मोठी कुर्ली रस्त्याच्या आडवी येली. आम्ही परत कशी तरी जागा काढून पुढे गेलो आणि बघता बघता असे 3-4 वेळा कुर्ले आमच्या रस्त्याच्या आडवी येले. आणि त्यांची साईज इतकी मोठी मोठी होत चाललेली की अक्षरशः तुम्ही जर बघला असतास तर तुमच्यापैकी कोणतरी त्या अंगच काढल्या नसता. पण आम्ही गावातले आणि हे सगळे गोष्टी माहिती असल्यामुळे आम्ही कोण घाबरलो नाही. अशा वेळेत जर कोणी ते अंग काढल्या नसता तर मात्र त्याच्यासोबत काहीतरी भयंकर प्रकार नक्कीच घडणार होतो. ती 100% भुताटकीच होती आणि आम्ही त्या फेऱ्यात गावलेलो. पण कशी तरी हिंमत करून आम्ही तसून वाट काढून गावापर्यंत येऊन पोचलो. गावाकडे इल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही गावच्या मंदिराकडे गाडी नेलो. रात्रीचे 12-12:30 झाले होते. गावातली सगळी लोक झोपलेली. कोणाकच काय आसपास नाही होतं. आम्ही ते कुर्ल्यांचे पिशे बाहेर टाकलं, हातपाय चांगले धुतलं आणि मंदिरात गेलो. मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडलो. थंयची विभूती वगैरे डोक्यांका लावलं, जेणेकरून जर काय बाहेरचं इलं असत तर हयच्याही निघान जायत. कारण देवाच्या मंदिरात गेल्यानंतर बाहेरची शक्ती पाठलाग करत नाही. सरळ जर आम्ही घराकडे गेला असतो तर कदाचित थंयची वाईट शक्ती आमच्या मागसून नक्कीच इली असती. म्हणून आम्ही मंदिरात जाऊन चांगले तर 10-15 मिनटं बसलो, देवाचं नमन केलं आणि मग त्यानंतर बाहेर जे कुर्ल्यांचे पिशे ठेवलेले होते ते घेऊन आम्ही घराकडे गेलो. घराकडे गेल्यानंतर किती कुर्ले गावले काय गावलं या बघूची कोणाचीच हिंमत होत नाही होती. सगळेजण जबरदस्त घाबरले होते. मग लगेचच आम्ही एका मोठं ड्रम होतो त्या ड्रमात ते सगळे कुर्ले वतलं आणि सगळेजण आपापल्या घराकडे निघान गेले. कोणाकच बघूची हिंमत झाली नाही. आणि मग पुढच्या दिवशी सकाळी सगळेजण इले आणि मग ते सगळे कुर्ले पकडलेले आम्ही घरच्यांका दाखवलं. घरचे चकित झाले की इतके कुर्ले कसे काय गावाक शकतात. पण जा काय घडलेला तर आम्ही काय कोणाक सांगाक नाही, कारण जर घरच्यांका या समजलं तर सगळे पूर्ण घाबरणारच होते आणि आमका ते सगळे कुर्ले टाकून देऊचे लागणार होते. पण आमच्यापैकी कोणीच ते कुर्ले काय आम्ही खालव नाही. आम्ही गावकरी जे यायचे त्यांका ज्यांका कोणाक ते कुर्ले हवे होते ते घेऊन जाऊक सांगितलं. आणि तुमका गावकरी तर माहिती, पहिल्या पावसातले कुर्ले खाऊची सगळ्यांकाच खूप आवड असता, ज्यामुळे एक एक गावकरी येऊन आपल्या हवे तसे 10-12 कुर्ले घेऊन ते जाऊक लागले. आमच्यापैकी कोणीच ते कुर्ले खालव नाही, कारण आमका माहिती होतं की हो काहीतरी वेगळं प्रकार. पण त्या कुर्ल्यांका तसं काय बाधेकर झालो नाही होतं. जा काय होता तर त्या मोठ्या कुर्लेतच होता. ती कुर्ली नाही होती, त्या काहीतरी वेगळाच होता. आता मी कुर्ली कुर्ली बोलतोय, पण खेकडे आणि कुर्ली ह्या सेमच असतात. गावाकडे कुर्ले म्हणतात आणि काही लोक खेकडे बोलतात. बरेच जण कमेंट करतात म्हणून मी तुमका सांगितलंय. पण मग त्यानंतर ते खेकडे गावकरी घेऊन गेले आणि त्याने ते खाल्ल्याने कोणाक काय त्रास झालो नाही. सगळं काय एकदम सुरळीत झालं. पण आम्ही काय ते खेकडे कोणी खाल्लो नाही. पण ह्यो जो काय अनुभव ह्या अवकाळी पावसात खेकडे पकडताना आमका इलो होतो ते आमच्या 5 जणांपैकी कोणच विसराक शकत नाही. ही गोष्ट आमका 5 जणांका माहिती आहे, गावकऱ्यांका काय माहिती नाही. म्हणून मी तुमका गावाचं नाव सांगाक नाही. पण कणकवलीतल्या एका गावात ह्यो सगळं एक प्रकार घडलो होतो. तर असो काहीसं अनुभव त्या पावसात आम्ही 5 जणांनी घेतलेलो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असो काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही सुद्धा असे काही गोष्टी ऐकल्या असाल
तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर म्हाका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशी गोष्टी करीन. आणि अजून ह्या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकाक आवडतात तेंका ह्या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी हा चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.